नमस्कार मित्रांनो, व्ही अकॅडमी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आजपासून म्हणजे 1 मे पासून एक नवीन सेशन्स घेऊन आपल्या समोर मी सादर करत आहे। हे सेशन्स आहे करंट अफेअर संदर्भामधला असणार आहेत आणि हे जे सेशन्स आहे ते राज्यसेवा 2025 ला जी एलिजिबिलिटी एक्झाम होणार आहे, म्हणजे आपल्याला जी मेन्स आहे आणि तिथे वेगवेगळे जे मुद्दे मांडायचे आहेत किंवा मेन्स मध्ये जे आन्सर लिहायचे आहेत आपल्याला, त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कारण प्रत्येक मुद्दा जो आहे आपण हा डिटेल मध्ये अभ्यासणार आहोत आणि मुद्दा कुठला असेल, जे करंट अफेअर चालू आहे त्या करंट अफेअरच्या अनुषंगाने आपण आपला जो स्टॅटिक सिलेबस आहे त्याला जोड घालून हा आपण मुद्दा इथे डेली बेसिसवरती घेणार आहोत। इंटरनॅशनल इश्यू असतील काय नॅशनल असतील, हे सर्व इश्यू जे आहेत आणि किंवा काही करंटचे वेगवेगळ्या सेक्टरमधील इश्यू असतील, हे सर्व आपण कव्हर करणार आहोत। तर आजचा सर्वात महत्त्वाचा आणि बऱ्याच दिवसापासून मागच्या जवळपास 1 ते 1.5 वर्षापासून चर्चेमध्ये असलेला जो इश्यू आहे, याचं नाव आहे की मध्य पूर्व म्हणजे मिडल ईस्ट। या मिडल ईस्टमध्ये काय होत आहे, तर आपण बघितलेलं की इस्रायल हमास युद्ध झालेलं आहे, त्यासोबतच आता इराण सुद्धा या युद्धामध्ये उडी मारलेली आहे। इराणने डायरेक्टली इस्रायलवरती हल्ला केलेला आहे। ह्या न्यूज आपण ऐकल्या असतीलच, पण याचा मेन म्हणजे हा युद्ध जे आहे ते कुठून चालू झालं, इराणची याच्यामध्ये भूमिका काय होती, इस्रायलची भूमिका काय आहे, इस्रायल हा देश कसा तयार झाला, याची तंतोतंत माहिती जी आहे ते आपण घेणार आहोत। सेशन खूप इंटरेस्टिंग होणार आहे। सर्वात पहिले लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण या पुढील सर्व सेशन्स तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध असतील। आपल्या व्ही अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती हे जे सेशन्स आहेत हे तुम्हाला फ्रीमध्ये भेटतील। तर आपण आजचा मुद्दा काय आहे तो बघूयात की मध्य पूर्वेतील इस्रायल जो आहे म्हणजे गाझापट्टी आणि इराण, आपल्याला माहिती आहे इस्रायल, गाझापट्टी आणि इराण या तिघांचं जे आहे ते युद्ध आहे। म्हणजे इस्रायल आणि गाझाचं युद्ध चालू होतं, वॉर लाईक सिच्युएशन होती ही, आणि त्यासोबत इस्रायल आणि इराणचं सुद्धा आता वॉर लाईक सिच्युएशन किंवा युद्ध असं म्हणू शकतो हे चालू आहे। नेमकं ह्या युद्धामध्ये कशामुळे होत आहे, त्याची कारणे काय आणि याचे परिणाम कशावरती आहेत, परिणाम जगावरती सुद्धा आणि पर्टिक्युलरली परिणाम जे आहेत ते आपल्या भारतावरती सुद्धा आपण इथे अभ्यासणार आहोत। यामध्ये भारतासाठी कशी असेल परिस्थिती, हे जे युद्ध होतंय मध्य पूर्व संपूर्ण जो आहे तो युद्धात झोकला गेलेला आहे, इतर देशांचा सुद्धा त्यामध्ये सहभाग आहे। मग याचा परिणाम जो आहे तो भारत या देशावरती कसा होणार आहे, आपल्या देशावरती कसा होणार आहे, या सर्व गोष्टींचा आढावा जो आहे तो आपण आज घेणार आहोत। इथे बघू शकता इराणचे राष्ट्रपती आहेत, इस्रायलचे राष्ट्रपती आहेत आणि भारताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, इथे आपण पाहू शकतो। हे जे सेशन्स आहेत आपल्याला डेली बेसिसवरती व्ही अकॅडमी वरती या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपण घेणार आहोत। यापुढे बघूयात आपण नेमका हा मध्य पूर्व म्हणजे काय म्हणतात, मिडल ईस्ट। बऱ्याच जणांना माहिती नसते की मध्य पूर्व काय, मिडल ईस्ट काय आहे। ओके, तर हा जग आहे आपण इथे पाहू शकतात आणि ह्या जगामध्ये जो इथे भारत आहे, आपला इथे भारत बघू शकतो आणि जो हा प्रदेश आहे, ओके, मध्य पूर्व म्हणजे ईस्ट कडला जो मध्य पूर्व प्रदेश आहे, म्हणजे त्याला ओपेक कंट्री म्हणतो, ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज असं म्हणतो। जगातील सर्वात जास्त ऑइल प्रोडक्शनच्या कंट्रीमध्ये होतं, तर तो जो आहे तो हा भाग आहे संपूर्ण। ओके, याला हा जो भाग आहे याला मिडल ईस्ट भाग असं म्हटलं जातं। ओके, हा जगाचा मॅप आहे आणि भारताच्या पश्चिमेला गेल्याच्या नंतर पाकिस्तानच्या पश्चिमेला इराण, इराक जे आहेत, इथून हा जो आहे तो प्रदेश ओपेक कंट्री किंवा मिडल ईस्ट प्रदेश असं म्हटलं जातो। आणि हा जो आहे बहुसंख्य मुस्लिम देशांचा प्रदेश आहे किंवा मुस्लिम लोकसंख्या आहे, इथं वास्तव्यास आहे। आता आपण पुढे बघूयात, याच मॅपमध्ये आपण फक्त मिडल ईस्ट घेऊन बघूयात। मिडल ईस्टमध्ये नेमका कुठल्या देशांचा समावेश होतो हे बघूयात। मिडल ईस्टमध्ये काय काय येतं आहे, पाकिस्तानच्या नंतर वरती अफगाणिस्तान आहे, इराण आहे, त्यानंतर इराण, इराक, सौदी अरेबिया आहे, येमेन आहे, ओमान आहे, UAE युनायटेड अरब इमिरातीज आहे, कतार आहे, बहरीन आहे, त्याच्यानंतर हे कुवेत छोटासा देश आहे, आपण इराक बघितलेला आहे, त्याच्यानंतर सिरिया आहे, जॉर्डन आहे, इथे हा जो आहे सर्वात महत्त्वाचा जो की पॉईंटचा देश आहे आपला इस्रायल आहे, लेबनॉन आहे, सिरियाचं पाहिलेलं आहे, तुर्की आहे, इजिप्त, सुदान आणि लिबिया, ह्या ज्या कंट्री आहेत, ह्या जो आहे प्रदेश तो मिडल ईस्टचा प्रदेश म्हणून ओळखला जातो। काही मॅपमध्ये जे आहे इजिप्त, सुदान आणि लिबियाचा मिडल ईस्टमध्ये समावेश केलेला नाही, पण काही मॅपमध्ये जे आहे ते मिडल ईस्ट म्हणून यांचा सुद्धा समावेश आहे। ओके, पर्टिक्युलरली हा जो प्रदेश आहे ओपेकचा किंवा ऑइल प्रोड्युसिंग नेशन्स म्हणतो, हा जो आहे तो मिडल ईस्ट आहे। सगळे आपण बघितलेले आहेत।
बहुसंख्य नागरिक इथले मुस्लिम या समुदायाची म्हणजे मुस्लिम आहेत. आणि यासोबतच इस्रायल जो आहे, हे छोटासा इथे देश दिसतो आपल्याला इस्रायल, हा इस्रायल काय तर ज्यू देश आहे. आता लक्षात घ्या, संपूर्ण गोष्टी ज्या आहेत तिथे मिडल ईस्ट मधल्या या इस्रायल भोवती फिरतात. ओके, म्हणजे काय होतंय बघूयात आपण. इस्रायलच इथं मेन पॉइंट आहे. मग इस्रायल कसा देश स्थापन झाला, इस्रायलची स्थापना कशी झालेली आहे, या सर्व गोष्टींचा आपण आढावा घेऊयात. सर्वात महत्त्वाचं बघूयात की हा मिडल ईस्ट कळाला, मेन पॉइंट, त्यानंतर इस्रायल. आता लक्षात घ्या, हा जो देश तुम्हाला एवढा दिसतोय, हा प्रथम 1948 पूर्वी जो देश आहे तो पॅलेस्टीन देश होता. कुठला होता? पॅलेस्टीन. हा सुद्धा मुस्लिम प्रशासक देश होता किंवा मुस्लिम कम्युनिटी जी आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे. पॅलेस्टीनमध्ये सेम तसंच होतं. इथे काय झालं, एक महत्त्वाची इस्रायलमध्ये एक सिटी आहे, त्याचं नाव आहे जेरुसलेम. ओके, हे सिटीचं महत्त्व एवढं आहे की या सिटीमुळे किंवा या शहरामुळे जे आहे हे संपूर्ण द्वंद्व जे आहे ते चालू आहे. आपण एक थोडक्यात बघूयात आज काय काय होणार आहे ते. इस्रायलमध्ये आपण बघितलेलं आहे जेरुसलम. मग आता सर पॅलेस्टीन देश कुठे गेला, हा पहिला तुमचा प्रश्न येईल. सर पॅलेस्टीन तुम्ही म्हणतात सर हा पॅलेस्टीन देश होता, मग आता पॅलेस्टीन कुठे आहे? तर आपण नेक्स्ट मॅपमध्ये आपण इथे पाहू शकतो इस्रायल कळाला आपल्याला. तर इस्रायलच्या नंतर आपण बघू शकतो की हा जो आहे, हा जो इस्रायल, एकदा समजून घ्या परत, हा छोटासा इस्रायल आहे इथला, आपण याला झूम करून मोठं करतोय. ओके, हा इस्रायल देश आहे. पूर्वी हा जो देश होता एवढा, हा पॅलेस्टीन होता. आता पॅलेस्टीन कुठे राहिलेला आहे? हा एवढा जो देश दिसतोय तुम्हाला, हा लाईन केलेला, आणि ही गाझा स्ट्रिप, हा पॅलेस्टीन देश आहे. आणि संपूर्ण ह्या देशावरती आता काय आहे, हा देश दुसरा म्हणजे पॅलेस्टीनचा जो हिस्सा होता तो इस्रायल म्हणून इथे मान्यता प्राप्त झालेला देश आहे. मग मान्यता कोणी दिलेली आहे इस्रायलला? तर UN ने दिलेली आहे. येस. आणि सगळ्यात महत्त्वाचा, आता इस्रायल आणि कोणामध्ये वॉर चालू होतं? तर हमासमध्ये. हमास कुठे आहे? गाझा स्ट्रीपमध्ये. ओके, गाझा स्ट्रीप असा प्रदेश आहे की पॅलेस्टीनच्या अंतर्गत येतो, म्हणजे पॅलेस्टीन देशाचाच तो हिस्सा आहे, भाग आहे. पण तिथं जे आहे एक वेगळ्या ऑर्गनायझेशनचं जे आहे तिथे साम्राज्य आहे किंवा तिथे ते ऑर्गनायझेशन त्या भागामध्ये रूल करते, त्याचं नाव आहे हमास. राईट. गाझा स्ट्रीपमध्ये कोण आहे? तर हमास आहे. आणि हमास कोण समर्थक आहे? तर पॅलेस्टीनच्या अंडर गाझा स्ट्रीप आहे आणि इथे हमास ही ऑर्गनायझेशन आहे ती रूल करत होती. मग काय झालेलं आहे, आता पार्श्वभूमी आपण थोडंसं जाळं मी तुम्हाला असं टाकेल आणि हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मी तुम्हाला मध्ये मध्ये सर्व गोष्टी सांगेल, फक्त कनेक्शन जे आहे ते लिंकेज डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. ओके, आता बघूयात ही गाझा स्ट्रीप जी आहे. सर्वात पहिले गाझा स्ट्रीप सगळं शांत असताना, याच्या अगोदर सुद्धा काही वर्षांपूर्वी इस्रायल आणि गाझामध्ये वॉर झालेले आहेत किंवा यांच्यामध्ये द्वंद्व युद्ध जे म्हणतो आपण ते झालेलं आहे. पण सर्व आत्ता शांत असताना 1-2 वर्षापूर्वी किंवा मागच्या वर्षी 2023 मध्ये काय झालेलं आहे का, गाझा स्ट्रीपमधून हमासचे जे आतंकवादी म्हणूयात किंवा आपण हमासचे जे मिलिटंट्स म्हणू, त्यांनी अचानक कुठे हल्ला केलेला आहे? तर इस्रायलवरती. अचानक इस्रायलचे जी ज्यू लोक आहेत त्यांची जी आपल्याकडे दिवाळी कसा सण असतो, त्यांचा जो जूनचा जो फेस्टिवल आहे, त्या फेस्टिवलच्या सकाळी पहिल्या दिवशी त्यांनी हल्ला केलेला आहे. कुठे? ह्या गाझा स्ट्रीपमधून ह्या भागामध्ये तो जो आहे तो हल्ला झालेला आहे. ओके, आणि हल्ला झाल्याच्या नंतर काय झालं, इस्रायलमध्ये इथून असा हल्ला झाला. हल्ला कसा झाला? तर डायरेक्टली 5000 क्षेपणास्त्र, किती? 5000 क्षेपणास्त्र इस्रायलवरती टाकले. कुठून? गाझामधून. त्यासोबतच ही जी बॉर्डर आहे, ही बॉर्डर तोडली. बॉर्डर तोडून मध्ये गेले. त्यासोबतच समुद्र मार्गाने हल्ला केला आणि त्यांनी हवाई मार्गाने सुद्धा हल्ला केलेला आहे. ओके, हवाई मार्गाने सुद्धा जे पतंग असतात, म्हणजे आपण त्याला असं म्हणतो की ते उडण्यासाठी जे पतंग यूज करतात, त्यांनी हल्ला केलेला आहे. त्यासोबतच ही बॉर्डर तोडून हल्ला केलेला आहे, समुद्र मार्गे हल्ला केलेला आहे, म्हणजे चारही बाजूंनी, आणि क्षेपणास्त्र सुद्धा टाकलेले आहेत. कुठे? इस्रायलवरती. राईट. या संघटनेने हल्ला केलेला आहे. आणि इस्रायलमधील इथं जे लोक संध्याकाळची न्यू इयरचं सेलिब्रेशन करत होते, त्यांनी बंधक बनवून त्यांनी परत गाझा स्ट्रीपमध्ये घेऊन गेलेले आहेत. कोण? हे हमासचे लोक. म्हणजे हमासचे लोक जे आहेत त्यांनी इस्रायलवरती हल्ला केला आणि इस्रायलच्या लोकांना बंधक बनवून ते गाझा स्ट्रीपमध्ये घेऊन गेले. त्यानंतर या अगोदर सुद्धा हमासचं आणि इस्रायलचं अनेक वेळा जे आहे ते युद्ध चालू झालेलं आहे किंवा हमासनी या अगोदर सुद्धा इस्रायलचे जे काही लोक आहेत त्यांना बंदी वासात ठेवलेलं आहे किंवा त्यांना किडनॅप केलेलं आहे किंवा त्यांच्या बदल्यात
काहीतरी इस्रायलला डिमांड पूर्ण करण्यासाठी त्यांनी एक मागणी केलेली होती. ओके, त्यासोबतच काय आहे, इस्रायल सुद्धा अशाच पद्धतीनं जे आहे पॅलेस्टाईन किंवा अंतर्गत ज्या गोष्टी म्हणजे भाग जो आहे तिथं सुद्धा अशाच प्रकारचं इस्रायलचं जे आहे ते लोकांना बंदी बनवण्याचा जो प्रयोग असतो तो चालू असतो. ओके, तर ह्या पद्धतीने इथं झालेलं आहे. मग इस्रायलने काय सांगितले, इस्रायलचे जे पंतप्रधान आहेत, कोण त्यांचं नाव आहे, नेतन्याहू, बेंजामिन नेतन्याहू, त्यांनी काय सांगितलेलं, एक स्टेटमेंट केलेलं हे झाल्याच्या नंतर वी आर ॲट वॉर, म्हणजे आम्ही वॉरच्या सिच्युएशनमध्ये ढकललो गेलेलो आहेत असं त्यांचं वक्तव्य होतं. आणि त्याच्यानंतर काही दिवसामध्येच इस्रायलने काय केलेलं आहे, या गाझा स्ट्रीपवरती चढाई केलेली आहे. म्हणजे संपूर्ण सैन्य जे आहे ते इस्रायलनी या गाझा स्ट्रीपवरती इथे पाठवलेलं आहे. तर आपल्याला एक प्रश्न पडतो की आपल्याला एक बेसिक माहिती असतं की सर इस्रायलला जो आहे, इस्रायलकडून आपण खूप सारे क्षेपणास्त्र घेतो. म्हणजे भारत जो आहे तो म्हणजे इस्रायल जो आहे तो भारताचा सेकंड मोस्ट जो आहे तो एक्सपोर्टर आहे. म्हणजे भारत म्हणजे फर्स्ट भारत जो आहे तो अमेरिकेकडून घेतो आणि सेकंड जो आहे तो इस्रायलकडून घेतोय. ओके, इस्रायल जो आहे तो भारताचा सेकंड मोस्ट जो आहे तो डिफेन्सचा एक्सपोर्टर आहे. मग इस्रायल एवढा एक्सपोर्टर म्हणजे इस्रायलकडे एवढा डिफेन्स दृष्ट्या इस्रायल एवढा प्रगत असल्यामुळे इस्रायलमध्ये जे आहे ते ही सिच्युएशन कशी काय आली, कारण आपण एक आणखीन गोष्टीचं नाव ऐकलेलं असेल, त्याचं नाव आहे आयर्न डोम. ओके, आयर्न डोम काय आहे, आयर्न डोम ही एक जी मिसाईल्स आहेत त्याला रोखण्यासाठी एक डिफेन्स सिस्टीम किंवा डिफेन्स प्रणाली आहे. कोणाची, इस्रायलची. इस्रायलने काय केलं, एक डिफेन्स सिस्टीम केलेली आहे आयर्न डोम. म्हणजे यांनी जरी रॉकेट गाझाहून इस्रायलमध्ये टाकलेले आहेत, ओके, तरी हे इस्रायलमध्ये पडलेले नाहीत. कारण का, इस्रायलमधून आयर्न डोम ही त्यांची शिल्ड आहे. या शिल्डने काय केलेले, हे रॉकेट जे आहेत ते हवेतच त्यांनी मारून पाडलेले आहेत. म्हणजे इस्रायलमध्ये यांना कळालेलं आहे की इस्रायलमध्ये फक्त काही 0.5% जे आहेत ते रॉकेट पडलेले आहेत. बाकी सर्व जे आहेत आयर्न डोमने हे जे आहेत निष्क्रिय केलेले आहेत. ओके, लक्षात घ्या. आता गाझा स्ट्रीपमध्ये आपण कुठली ऑर्गनायझेशन बघितली, गाझा स्ट्रीपमध्ये बघितली आपण हमास हे ऑर्गनायझेशन आहे. कुठे, या गाझा स्ट्रीपमध्ये. हमास आहे, हे इस्रायल आहे. इस्रायलमध्ये इस्रायल डिफेन्स फोर्स, आपली जशी डिफेन्स फोर्स असते IDF असं म्हणतो. ओके, इस्रायलची आणखीन एक ऑर्गनायझेशन आहे जगामध्ये खूप फेमस आहे, तिचं नाव आहे मोसाद. म्हणजे हा जो हल्ला झाला तो मोसादचं फेल्युअर म्हटलं जातं. आणि मोसादचे दाखले जे आहेत ते जगामध्ये इतर देशांमध्ये दिले जातात. कारण का, मोसाद जी आहे, मोसाद सारखी इंटेलिजन्स ऑर्गनायझेशन प्रत्येक देशाला हवी असते. म्हणजे एवढी जी फेमस आहे मोसाद ही जगामध्ये फेमस आहे. कारण का, तिच्या कृत्यामुळे. मोसाद असं म्हणतात की इस्रायलचा जो दुश्मन आहे ती मोसाद ऑर्गनायझेशन जी आहे ती प्रत्येक दुश्मनाला वेचून मारते. म्हणजे कुठल्याही देशात किंवा जगाच्या पातळीवर तो दुश्मन कुठं जरी असेल तरी ही मोसाद आहे त्याला मारल्याशिवाय सोडत नाही. असे या ऑर्गनायझेशनच्या वेगवेगळ्या पद्धतीने जे आहेत ते दाखले दिले जातात. ओके, आपण बघितलेले की जेरुसलम जी सिटी आहे, ही सिटी, या सिटीहून संपूर्ण वाद आहे. ओके, वाद काय आहे तर लक्षात घ्या, इथं मुसलमानांची जी सर्वात महत्त्वाची मस्जिद आहे अल अस्का मॉस्क. ओके, जी मस्जिद आहे ती म्हणजे फर्स्ट मॉस्क कुठली आहे, मदिना, मक्का, आणि थर्ड जी येते ती अल अक्सा मॉस्क येते. ओके, मक्का मदिना याच्या अगोदर अल अस्का मॉस्क जी आहे ती फर्स्ट यायची. म्हणजे यांच्यासाठी मुस्लिमांसाठी किती महत्त्वाची जागा आहे ही अल अस्का मॉस्क आहे. दुसरं आहे येशू ख्रिस्त, म्हणजे जे ख्रिश्चनांसाठी येशू ख्रिस्त जे आहे त्यांना ईश्वर प्राप्ती जी आहे त्या जेरुसलम सिटीमधूनच झालेली होती असं म्हटलं जातं. आणि यासोबतच आहे सर्वात महत्त्वाचं ज्यू लोक, म्हणजे ज्याला यहुदी असं म्हटलं जातं. ओके, ज्यांनी इस्रायल जे आहे, इस्रायलमध्ये जे सर्वात महत्त्वाचे आहे ते ज्यू लोकांनी इस्रायल देश बनवलेला आहे, ज्यांना यहुदी म्हटलं जातं. ह्या यहुदींची जी वेस्ट वॉल आहे, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की अनेक शतकांपूर्वी जे आहे ते यहुदींचं जिथे आहे ते एक मोठं मंदिर होतं. ओके, आणि त्याची वेस्ट वॉल जी आहे तिथे राहिलेली आहे. म्हणजे जगामधील सर्व यहुदी जे आहे या जेरुसलम सिटीमध्ये येऊन इथे प्रार्थना करत असतात. अशा तिन्ही कम्युनिटींसाठी ही एकच जागा वर्शिप प्लेस आहे. ओके, आणि या सर्व गोष्टींचं मूळ जे आहे या जेरुसलम सिटीमध्येच आहे.
आता लक्षात घ्या, मागे काय झालेलं आहे याच्या अगोदर सुद्धा बघितलं तर आपण इस्रायलने काय केलेलं आहे, इथे सुद्धा जी वेस्ट बँक दिसते, हा वेस्ट बँक म्हणजे कुठला, पॅलेस्टिनचा प्रदेश आहे आणि गाझा स्ट्रिप हा पॅलेस्टिनचा प्रदेश आहे. आणि इथे जे आहे पॅलेस्टिन सुद्धा असं दिसतं, म्हणजे आपल्याला असं दिसतं पण पॅलेस्टिन सुद्धा असं नाहीये, असं तुकड्यामध्ये विभाजित झालेलं आहे. म्हणजे इथे जे आहे इस्रायल डिफेन्स फोर्सचा जो आहे या पॅलेस्टिनमध्ये सुद्धा प्रेझेन्स आहे. आणि याच्या अंडर म्हणजे इस्रायल डिफेन्स फोर्सेस जे आहे ती जेरुसलेम जी सिटी आहे किंवा ही जे होली प्लेसेस आहेत त्यांची सिक्युरिटी करत असते. मग ही हल्ला कशामुळे केला, तर इथे काय झालेलं आहे, काही 1 ते 2 वर्षांपूर्वी इस्रायलने काय केलेलं आहे, जेरुसलेममधील मॉस्क जे आहे त्या मॉस्कच्या आवारामध्ये जे आहे ते बॉम्ब फोडले होते. आणि याच्यामुळे ज्या मुस्लिम देश आहे त्यांनी इस्रायलचा निषेध केला होता. त्यासोबतच काही मुस्लिम संघटना आहेत यांनी सुद्धा इस्रायल विरोधात जे आहे ते युद्ध पुकारण्याची घोषणा केलेली होती. म्हणजे या हल्ल्याचं मूळ जे आहे ते या बॉम्बस्फोटामध्ये जातं किंवा या गोळीबारामध्ये जातं. कुठे, अलास्का मॉस्कच्या ज्या परिसरामध्ये जो गोळीबार झाला होता तिथे. यांचं म्हणणं आहे की इस्रायल डिफेन्स फोर्सनी किंवा ह्या मोसाद संघटनेने हा हल्ला जो तिथे आमच्या पवित्र ठिकाणी हल्ला करून जे आहे त्या आमच्या पवित्र वास्तूचा भंग केलेला आहे. आणि यासोबतच यांचं असं म्हणणं आहे की जे पॅलेस्टिनमधील ज्या महिला आहेत त्याच्यावरती सुद्धा इस्रायल लोकांनी अत्याचार केलेले आहेत. ओके, यामुळे या गाझामधल्या हमास संघटनेने इस्रायलवरती जो आहे तो हल्ला केलेला होता. एक बेसिक कळालं इस्रायलचं. त्यानंतर आपण बघूयात पुढचं गोष्ट आहे. आता सध्या इस्रायलचं आपल्याला कळेल, इस्रायल गाझा वॉर, हमास वॉर आपण झालेला आहे, मागच्या काही व्हिडिओजमध्ये बघितलेलं असेल. काही जणांनी अटेंड केलं नसेल तर वी रायझिंग इंडियावरती आपले जे आहे ते व्हिडिओ अवेलेबल आहेत, तुम्ही ते पाहू शकता. आता सध्या काय इस्रायलचं आपल्याला कळालं थोडक्यामध्ये काय वॉर झालेला आहे. त्याच्यानंतर एक मधील खूप काही वेगवेगळ्या घटना होऊन गेलेल्या आहेत. मग इस्रायलने गाझा स्ट्रिपवरती हल्ला केला, नॉर्थ गाझा स्ट्रिप आहे ती खाली करायला सांगितली, परत साऊथ गाझा स्ट्रिपवर सुद्धा आणखीन सुद्धा इस्रायलचे जे आहेत हल्ले चालू आहेत. आणखीन सुद्धा इस्रायलला जे आहे त्यांचे बंधक जे आहेत ते मिळालेले नाहीत. ओके, काही बंधक सोडलेले आहेत पण संपूर्ण बंधक जे आहेत इस्रायलला मिळालेले नाहीत. त्यामुळे इस्रायलचे हल्ले आणखीन चालू आहेत. मग आता अचानकच इराणने जो आहे तो इस्रायलवरती अटॅक केलेला आहे. म्हणजे याच्या अगोदर अशी संकल्पना होती की म्हणजे असे काही मुद्दे झालेले आहेत त्याच्यामध्ये की इराण जो आहे इस्रायलवरती हल्ला करेल का. मग हे का म्हटलं गेलेलं आहे, कारण इस्रायलने अचानकपणे सिरियामधील इराणच्या जे एम्बेसी आहे त्या एम्बेसीच्या बाजूला एक ऑफिस आहे तिथं इराणच्या ऑफिसवरती हल्ला केलेला आहे. आणि त्यामध्ये इराणचे जे 2 राजनैतिक अधिकारी आहेत, उच्चस्तरीय राजनैतिक अधिकारी, हे तिथे मारले गेलेले आहेत. कुठे, सिरियामध्ये. कोणाच्या हल्ल्यामध्ये, इस्रायलच्या हल्ल्यामध्ये. मग इराणनी याचा बदला म्हणून डायरेक्टली काय केलेलं आहे तर इस्रायलवरती हल्ला केलेला आहे. इस्रायलवरती कसा हल्ला केलेला आहे तर क्षेपणास्त्रांनी इराणने हल्ला केलेला आहे. ओके, क्षेपणास्त्र टाकून हा हल्ला केलेला आहे. म्हणजे इराणने कशा पद्धतीने हल्ला केलेला आपण बघू शकतो. इथे इस्रायल हा छोटासा देश आहे, या पद्धतीने ओके डायरेक्टली क्षेपणास्त्र टाकून आणि त्यासोबतच ड्रोन पाठवून ह्या 2 पद्धतीने इराणने इस्रायलवरती हल्ला केलेला आहे. आपण बघू शकतो की इराण अटॅक्स इस्रायल. इराणने काय केलेलं आहे, इस्रायलवरती अटॅक केलेला. तर आणखीन त्याची पार्श्वभूमी समजून घेऊयात आपण की हे जे आहे इथे आपण पाहू शकतो हा जो आहे इस्रायल आहे. परत लक्षात घ्या, हा जो छोटा आहे मिडल ईस्टचा आपण भाग दाखवतो, हा जो इस्रायल आहे आणि हा आहे इराण. ओके, इस्रायलने सर्वप्रथम सिरियामधल्या दमास्कसमधल्या इथे जे आहे इराणच्या कॉन्सुलेटवरती हल्ला केला. त्यानंतर इराणने त्याचा बदला म्हणून इस्रायलवरती हल्ला केलेला. कशाने, ड्रोननी आणि मिसाईल्सने हल्ला केलेला आहे. इराणने कुठून मिसाईल टाकलेला, इराक, जॉर्डन किंवा इराक, सिरिया आणि इस्रायल किंवा इराण, इराक, जॉर्डन, इस्रायल अशा पद्धतीने या मिसाईलने हल्ला केलेला आहे. आता लक्षात घ्या हल्ला महत्त्वाचा का आहे, कारण असं म्हटलं जातं की ह्या ओपेक कंट्री जे आहेत यांच्या हातामध्ये जगाच्या तिजोरीची चावी आहे. म्हणजे काय, जगामध्ये जे ऑइल्स प्रोड्युसिंग होतं यातील सर्वात मोठा वाटा जो आहे तो ह्या ओपेक कंट्रीचा आहे. आणि इथं ह्या ज्या कंट्री जेव्हा हल्ल्यामध्ये ढकलल्या गेल्या किंवा ह्या युद्धामध्ये ढकलल्या गेल्या कुठल्या, मिडल ईस्टमध्ये, कारण या अगोदर सुद्धा पार्श्वभूमी सुद्धा तुम्हाला सांगेल की पार्श्वभूमी बघता याची आपण इथे असं म्हणू शकतो की असं झालेलं आहे की इस्रायलच्या अगेन्स्टमध्ये जेव्हा इस्रायलने पॅलेस्टिनवरती कब्जा केला त्याच्या अगेन्स्टमध्ये सर्व मिडल ईस्टमधले देश आहेत त्यांनी इस्रायल विरोधात युद्ध पुकारलं होतं आणि इस्रायलने या सर्वांना या युद्धामध्ये हरवलं होतं. इराणनी
प्रत्यक्ष सहभाग जे आहे तो घेतला नव्हता. या अगोदर सुद्धा इतर सर्व देशांनी मिडल ईस्टमधल्या इस्रायल अगेन्स्ट जे आहे युद्ध पुकारलं होतं आणि ह्या 3 दिवसाच्या वॉरमध्ये इस्रायलने यांचा पराभव केला होता आणि इतर देशांच्या काही जागा सुद्धा इथे बळकावलेल्या होत्या. इराणनी मात्र प्रत्यक्ष याच्यावरती हल्ला केलेला नव्हता. पण आता इराणनी प्रत्यक्ष हल्ला केलेला आहे. त्यामुळे जगाचं लक्ष परत इकडे लागलेलं आहे की इराण जो आहे याचा बदला म्हणून इराणने हल्ला केलेला आहे. मग आता इस्रायल शांत बसेल असं इस्रायल देश नाही. मग इस्रायलने सुद्धा काय केलेलं आहे, इस्रायलने सुद्धा इराणवरती इथे हल्ला केलेला आहे. ओके, इस्फहान ही जी सिटी आहे इराणची, या सिटीवरती जे आहे इस्रायलने जे आहे तो हल्ला केलेला आपल्याला इथे दिसून येतो. ओके, आपण इथे पाहू शकतो इस्फहान या सिटीवरती जो आहे तो इस्रायलने इराणवरती हल्ला केला. ही जे म्हणजे तशाच तसं आपण जे म्हणतो ना बुक्कीच बुक्की किंवा ठोस्यास ठोसा, या पद्धतीने ह्या गोष्टी झालेल्या आहेत. पण ही गोष्ट सध्या तरी तर थांबल्यासारखी वाटते. पण जर आता याच्यामध्ये खूप घडामोडी घडल्या, त्याच्यामध्ये अमेरिकेचा सहभाग आहे, हे महत्त्व आहे. पर्शियन गल्फ आहे, अमेरिकेने सुद्धा इथे जे आहे ते आपलं युद्ध नौका जी आहे ते पाठवली होती. त्यासोबतच या अगोदर सुद्धा येमेन आहे. येमेनमध्ये आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो महत्त्वाची आहे. येमेनमध्ये हुती जे आहेत ते मिलिटंट्स ग्रुप आहे त्यामध्ये. त्यासोबतच इथे आपल्याला लेबनॉन दिसतो, लेबनॉनमध्ये हिजबुल्ला आहे आणि इथे छोटासा दिसतो हमास. या तिन्ही जे मिलिटंट ग्रुप्स आहेत आणि यांना कोणाचा सपोर्ट आहे तर इराणचा जो अप्रत्यक्ष सपोर्ट आहे. म्हणजे इराण काय करतो, यांना सपोर्ट करतोय की तुम्ही जा आणि इस्रायलच्या विरोधामध्ये कारवाया करा. ओके, मागे येमेनने सुद्धा इस्रायलवरती मिसाईल टाकलेली आहे. इथे हे लेबनॉनमध्ये हिजबुल्ला जो नामक जी संघटना आहे त्याचा सुद्धा इथे ते नेहमी इस्रायलवरती अटॅक करत असतात. हमास जी संघटना आहे ती सुद्धा इथे इस्रायलवरती नेहमी इस्रायलच्या विरोधामध्ये कारवाई करत असते. ओके, म्हणजे याला तिन्ही संघटना ज्या आहेत त्याला इराणचा सपोर्ट आहे. आणि बाकी आणखीन आपण बघितलं की रेड सी मधली सुद्धा वाहतूक बंद झाली होती. भारताने सुद्धा इथे ऑब्जेक्शन घेतलं होतं की इस्रायल किंवा इस्रायलचे जे मित्र राष्ट्र आहेत त्यांची जी इथून वाहतूक होणार आहे मेडिटेरियन सी किंवा सुएझ कॅनॉल मार्फत रेड सी आणि इंडियन ओशनमध्ये जी वाहतूक होते ती सुद्धा इथे येमेनमधील हुती हे जे मिलिटंट्स आहेत त्यांनी इथे बंद केलेली होती किंवा बंद पाडलेली होती. यासोबतच आता जस्ट बघितलेली एक गोष्ट आहे, जेव्हा युद्ध झालं होतं सर्वप्रथम काय केलं होतं, हा जो म्हणजे आपण हे म्हणतो की पर्शियन गल्फ आहे म्हणजे पारशी जी खाडी आहे इथे जे इस्रायलचं जे जहाज होतं इथे इराणनी काय केलं होतं तर हायजॅक केलं होतं. त्या जहाजावरती 12 क्रू मेंबर जे भारतीय होते, ही सुद्धा तुम्ही न्यूज आहे ती न्यूजपेपर किंवा न्यूज चॅनलवरती ऐकली असेलच. ओके, आता सध्या आपण बघू शकतो की इराणनी इस्रायलवरती हल्ला केला, इस्रायलने इराणवरती हल्ला केलेला आहे. तुर्तास हे सर्व शांत आहे. एक थोडक्यात तुम्हाला एक पार्श्वभूमी सांगण्याची इथं प्रयत्न केलेला आहे आणि त्यासोबतच कुठे हल्ला केलेला आहे ते बघितलेलं आहे आपण. इस्रायलचे आणि भारताचे जे रिलेशन्स आहेत, ओके, हा हल्ला झालेला आहे. आता इथे असं म्हणतात की परत जर इस्रायलने इराणवरती हल्ला केला किंवा इराणने इस्रायलवरती हल्ला केला तर इतर देश सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात आणि याचा डायरेक्टली इम्पॅक्ट जो आहे तो वर्ल्ड इकॉनॉमीवरती जो आहे तो होऊ शकतो. कारण आपल्याला परत सांगतो की ऑइल प्रोड्युसिंग कंट्री आहेत आणि ऑइलच्या ज्या किमती वाढल्या तर सगळ्या जगामध्ये जी आहे ती महागाई जी आहे ते वाढू शकते. ओके, म्हणजे डायरेक्टली याचा इम्पॅक्ट जो आहे तो वर्ल्डवरती होऊ शकतो. म्हणून इराण जो आहे आणि इस्रायल जो आहे तो खूप महत्त्वाचे आहेत इतर देशांसाठी सुद्धा. ओके, तर संपूर्ण जग आहेत, भारत आहे किंवा इतर राष्ट्र आहेत त्यांचं युद्ध होऊ नये म्हणून प्रयत्न करताना इथे दिसत आहेत. आता पुढे बघूयात आपण एक इथे आणखीन एक गोष्ट येते, हे तर बेसिक बघितलेलं आहे. याच्यामध्ये खूप काही घडामोडी होऊन गेलेल्या आहेत. भारत आणि इस्रायलचे संबंध कसे आहेत तर 1950 साली जे आहे 1948 साठी इस्रायल जो आहे तो स्वतंत्र झाला किंवा इस्रायल हा देश बनला. कुठे पॅलेस्टाईन अंतर्गत देश बनलेला आहे. कसा बनला तर काय केलेलं आहे, जे ज्यू आहेत किंवा जे आपण यहुदी आहेत त्यांनी काय केलेलं आहे, त्यांची होली प्लेस होती ती कुठली जेरुसलेम आणि त्यांना त्याच प्लेसच्या आजूबाजूला त्यांचा देश पाहायचा होता. म्हणजे त्यांना तीच प्लेसमध्ये त्यांच्या देशामध्ये पाहिजे होती. मग त्यांनी काय केलेलं आहे, हळूहळू तिथली जमीन तिथे येऊन वास्तव्य करायला चालू केलं कुठे पॅलेस्टीनमध्ये आणि तिथली जमीन अधिग्रहण करायला चालू केली. कारण ज्यू लोक आहेत ते बऱ्यापैकी जे वेल इस्टॅब्लिश किंवा वेल स्टेबल लोक आहेत त्यांच्याजवळ भरपूर पैसा आहे असं म्हणतात आणि त्यांनी जमीन अधिग्रहण करायला चालू केली आणि संपूर्ण पॅलेस्टीन असं एक वर्ष आलं की संपूर्ण जवळपास पॅलेस्टीन अंतर्गत जी इस्रायलचा भूभाग आहे
तो ह्या ज्यू समुदायाकडे त्यांचे लँडचे हक्क आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी अचानक एका दिवशी डिक्लेअर केलं की हा आता जो आहे तो आमचा हा इस्रायल हा इथून देश होणार आहे पॅलेस्टाईन अंतर्गत. ओके, ही इस्रायलची थोडक्यामध्ये हिस्ट्री बघितलेली आहे. इस्रायलचे आणि भारताचे संबंध कसे आहेत तर 1950 साली भारताने इस्रायल जेव्हा स्थापन झाला तेव्हा भारत जो आहे पॅलेस्टाईनला मान्यता देणारा देश होता. 1950 साली जे आहे तर भारताने इस्रायलला फक्त एक तात्विक मान्यता दिलेली होती की ठीक आहे हां इस्रायल हा देश झालेला आहे. त्याच्यानंतर 1992 पर्यंत भारताचे आणि इस्रायलचे जे आहे ते रिलेशन्स कुठेच इस्टॅब्लिश झालेले नव्हते. मग 1992ला काय झालं, तत्पूर्वी 1972 मध्ये जे भारत पाकिस्तान युद्ध झालं किंवा भारत आणि पाकिस्तानचं सेकंड वॉर झालं, त्या वॉरमध्ये इस्रायलने भारताला पाकिस्तान विरोधामध्ये इंटेलिजन्स माहिती जी आहे ती पुरवलेली होती. ओके, आणि तेव्हापासून जे भारत आणि इस्रायलमध्ये जे आहे ते रिलेशन्स वाढत गेलेले. आपण आता जस्ट काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी बघितलेलं आहे की भारत आणि इस्रायलमध्ये 30वा जो आहे तो फ्रेंडशिप डे मनवला गेलेला आहे. म्हणजे फ्रेंडशिप इयर जे आहे ते सेलिब्रेट केलं गेलेलं आहे. कारण 30 वर्ष जे आहेत भारत आणि इस्रायलच्या फ्रेंडशिपला झालेली आहेत. म्हणजे 1992ला भारत आणि इस्रायलच्या तेल अवीव जे आहे तेल अवीवमध्ये जे आहे आपली पहिली एम्बेसी काढली आणि इस्रायलने सुद्धा भारतामध्ये न्यू दिल्लीमध्ये आपली पहिली जी एम्बेसी आहे ती इस्टॅब्लिश केलेली. त्याच्यानंतर भारताचे आणि इस्रायलचे जे रिलेशन्स आहेत ते खूप चांगल्या प्रकारे ग्रो झालेले आहेत. आता तर बघतोय UPSCमध्ये सुद्धा 2 ते 3 वेळेस भारत इस्रायलच्या रिलेशनवरती प्रश्न आलेला आहे. आपल्याला इस्रायल हा देश भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आपण बघतो की ॲरिड किंवा ड्राय ॲग्रिकल्चर किंवा आपल्याकडे जे दुष्काळ पडतो त्या भागामध्ये जे ॲग्रिकल्चर होते ती जी टेक्नॉलॉजी आहे ते आपण कुठून घेतलेली आहे ते इस्रायलकडून ही टेक्नॉलॉजी आपण ग्रहण किंवा आणत असतो. म्हणजे कुठली टेक्नॉलॉजी तर सर्वात महत्त्वाची जे ठिबक सिंचन आहे ती सुद्धा टेक्नॉलॉजी जी आहे ती आपण इस्रायलकडून घेतलेली आहे. त्यासोबतच वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी ज्या आहेत कारण टेक्नॉलॉजीच्या बाबतीत इस्रायल हा प्रगत देश आहे. त्यासोबतच डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा हा प्रगत देश असल्यामुळे डिफेन्स इक्विपमेंटसुद्धा भारत हा इस्रायलकडून नेहमी घेत असताना आपल्याला दिसतो. आणि आता जर बघितलेलं आहे तर खूप चांगल्या पद्धतीने जे इस्रायल इंडियाचे रिलेशन्स आहेत ते प्रगत झालेले आहेत. त्यानंतर आपण बघू शकतो की इस्रायलचे तर झालेत पण इराणचे आणि भारताचे सुद्धा जे रिलेशन्स आहेत ते खूप पूर्वीपासून चालत आलेले आहेत. इराण हा जो आहे तो भारताचा खूप चांगला पार्टनर राहिलेला आहे. मागे आणखीन एक इन्सिडेंट झालेला होता की आपले जयशंकर जे आहे ते इराणमध्ये जाऊन आले होते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी इराणने जे आहे ते पाकिस्तानमधल्या पाकिस्तानमध्ये जो आहे तिथं म्हणजे रॉकेट डागलेलं होतं. म्हणजे याचा आता ही न्यूज सांगायची म्हणलं परत आणखी इलॅबोरेट करावं लागेल. पाकिस्तानमधला जो बलुचिस्तान आहे बलुचिस्तानमधील काही संघटना आहेत आणि त्या इराणला जे आहे ते त्रास देतात असं इराणचं म्हणणं होतं आणि इराणने त्यांच्यावरती सुद्धा इथे मध्ये एक रॉकेटचं आक्रमण केलं होतं. आणि त्याच्यानंतर पाकिस्तानने सुद्धा इराणमध्ये सुद्धा बलुचिस्तान हा भाग आहे आणि त्या बलुचिस्तानच्या भागावरती पाकिस्तानने सुद्धा काही मिसाईल्स टाकल्या होत्या. ओके, हे म्हणजे मिडल ईस्टमध्ये बघितलं तर हे अंतर्गत युद्ध जे आहे ते आपल्याला देशादेशांमध्ये वाढताना दिसत आहे. त्यासोबतच इराणचे आणि इंडियाचे जे आहे ते खूप चांगल्या प्रमाणात रिलेशन आत्तासुद्धा जे चहाबार पोर्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा इस्टॅब्लिश झालेले आहेत. आणि आपला इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर सुद्धा आहे तो सुद्धा इथे यासाठी महत्त्वाचा आहे. त्यासोबतच आता बघूयात की आपण भारताचा याच्यामध्ये रोल काय आहे. तर भारताची आपल्याला पॉलिसी माहिती की नाम पॉलिसी आहे की नॉन अलाइनमेंट मुवमेंट. भारत डायरेक्टली कोणालाही कुठल्याही राष्ट्राला सपोर्ट करत नाही पण भारताची एक स्ट्रॅटेजी आहे की तुम्ही युद्धामध्ये जे आहे युद्ध थांबवण्यासाठी भारत मदत करतो किंवा भारत जो आहे तो तिथे एक निपक्ष भूमिका बजावताना आपल्याला दिसतो. आपण युएनचा विचार केला, UN म्हणजे युनायटेड नेशन्स. आता UN बरेच जण म्हणतात की सर UN जे आहे ते निष्क्रियाशील झालेली आहे का किंवा UNचं जे आहे ते वेटेज नाही का. आता लक्षात घ्या UN ही अमेरिकेच्या हातामधली बाहुली बनलेली आहे. कारण UNला जो फंड येतो तो अमेरिकेकडून जो फंड येतो ओके सर्वात मोठा जो हिस्सा आहे तो UNला अमेरिकेकडून येतो आणि यासोबतच इस्रायल जो आहे त्याला अमेरिकेचा फुल सपोर्ट आहे. आता मध्ये बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आहे ते डिस्कस करणार आहोत. एक थोडक्यात तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जे आहे ते एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला की थोडक्यामध्ये मिडल ईस्ट काय आहे, मिडल ईस्टमधले कुठल्या देशामध्ये युद्ध झालं होतं, इराण आणि जो इस्रायल आहे त्याचं रिलेशन्स काय आहे. म्हणजे इराण जो आहे तो इस्रायलच्या नेहमीच अगेन्स्ट राहिलेला आहे. कारण का असं म्हणतात की इराणचे जे अणुशास्त्रज्ञ आहेत त्यांना इस्रायलच्या मोसाद या संघटनेने काय केलं होतं त्यांनी मारलेलं होतं. कारण इराणसुद्धा अणुबॉम्ब बनवण्याच्या तयारीत होता पण त्याचे जे महत्त्वाचे 4 शास्त्रज्ञ होते त्यांना मोसादकडून मारण्यात आलेलं आहे आणि याचा बदला म्हणून इराण जे आहे ते इस्रायलवरती अटॅक करत आहे किंवा इस्रायल अगेन्स्ट जे आहे तिथे कारवाई करताना दिसत आहेत. असे वेगवेगळे पैलू आहेत त्याच्यामध्ये अंतर्भाव होतात.
ओके, थोडक्यात मला वाटतं की एक जनरल आयडिया तुम्हाला आहे ती ह्या गोष्टीवरती, इराण इस्रायल गाझा स्ट्रिप आहे याच्यावरती आलेली असेल. आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अशाच प्रकारे आपण जे आहे तुम्हाला एक फक्त आयडिया देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता पर्टिक्युलर इश्यू आहेत ते आपण इथे ॲड्रेस करण्याचा पुढच्या व्हिडिओपासून किंवा पुढच्या लेक्चरपासून प्रयत्न करणार आहोत. अशा पद्धतीने इंटरनॅशनल इश्यू असतील, नॅशनल असतील किंवा काही आपल्या समाजामध्ये घडणारे काही महत्त्वाचे इश्यू असतील, परीक्षेच्या दृष्टीने MPSC असेल, जे राज्यसेवा 2025चा नवीन पॅटर्न चालू होतोय त्याप्रमाणेच UPSC आहे किंवा इतर स्पर्धा परीक्षा आहेत, त्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी या गोष्टी तुम्हाला खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. कारण आपण जे डायरेक्टली करंट आपण स्टॅटिक्सशी जोडून आणि याचं ॲप्लिकेशन जे आहे आपल्या आन्सरमध्ये कसं यायला पाहिजे याचा सुद्धा आपण इथे आढावा घेणार आहोत. यामुळे हे लेक्चर जे आहे ते तुमच्यासाठी खूप उपयुक्त असतील. असेच तुम्ही जे आहे वी अकॅडमीला सपोर्ट करत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर आपल्या मित्रांना नक्की करा. आपण भेटूयात आपल्या पुढच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.